हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर हे काढले आम्ही, सुतक वगैरे काढलेलं आहे. त्यासाठी आता मी भांडे वगैरे घासते. सगळे पूर्ण एक किचनभर सगळे भांडे तुम्हाला माहीत आहेत. तर त्याचे सगळे भांडे आता मी काढलेले आहेत आणि आता घासायला घेतलेले आहेत. पूर्ण घर झाडून वगैरे घ्यायचे. सुतक म्हटल्यानंतर म्हणजे सगळंच आवरायचं असतं, घरभर झाडून वगैरे काढून भांडे वगैरे घासून. तर ती घासायचं चाललं आहे आमचं. सगळे भांडे वगैरे काढून दिले आणि तिथं मी घासायला लागलेले भांडे आणि स्नेहा घर वगैरे आवरत आहे आणि मम्मी धुवू लागते. म्हणजे आम्ही दोघीजणी भांडी घासतोय आणि स्नेहा वगैरे धुते. बाळाचा ओरडण्याचा आवाज येतोय कारण त्यालाच ना भांड्यांकडे यायचं होतं, धावत पळत भांडे घासायला यायचं होतं. आम्ही काय करतोय हे बघायचं होतं कारण सगळेजण मुलं इथं होते आणि ते आम्हाला मदत करत होते. आम्ही नाश्ता वगैरे करून 12 वाजता भांडे घासायला बसलो होतो. तर 3 वाजेपर्यंत भांडे आमची झाली होती पूर्ण. 2 वाजेपर्यंत सगळे भांडे छोटे वगैरे सगळे भांडे घासून झाले. त्यानंतर पितळचे वगैरे भांडे राहिले होते. तर ते शेवटच्या 1 तासामध्ये आम्ही पितळचे भांडे वगैरे घासले. तर मम्मी मला म्हणत होती की तू होती भांडे घासायला म्हणून म्हणजे पटपट झाले भांडे घासून. कारण नाहीतर मग मी एकटेच भांडे घासते दरवेळेस आणि स्नेहा लावते वगैरे, घर वगैरे झटकते आणि एकटी भांडे घासायला मला पूर्ण दिवस जातो आणि ते पण अर्धेच भांडे घासत असते. तर सगळ्यांना माहिती आहे मला भांडे घासायला खूप हात आहे. पटपट भांडे घासत असते मी पहिल्यापासूनच. त्याच्यामुळं मग मी पटपट भांडे घासले आणि ते एक प्रकारे हेल्प झाली. आणि 3 तासामध्ये आमचे भांडे घासून झाले. त्यानंतर मग पावसाचं वातावरण होत होतं. गोधड्या वगैरे अगोदर धुवून घेतल्या होत्या. ही भांडे वगैरे घासायचं चालू होतं आता. लग्न जसं झालं ना तसंच लगेच मम्मीने गोधड्या धुवायला घेतल्या होत्या कारण सुतक वगैरे काढायचं होतं त्याच्यामुळे. आणि त्याच्यानंतर मग गोधड्या झाल्यानंतर मग त्या गाडीत वगैरे ठेवल्या आणि त्यातच पाऊस कधी यायचा, कधी ऊन असायचं. त्याच्यामुळे मग म्हणजे पावसाचे दिवस नसतानासुद्धा पाऊस यायचा. भरपूर पाऊस झाला बारामतीला यावेळेस एवढ्या ह्याच्यातच. आणि त्यानंतर मग भांडे घासले. तर आता पण थोडंसं पावसाचं वातावरण आहे, पण म्हटलं की भांडे वगैरे छान घासूया आपण.
तर भरपूर दिवसानंतर मी हातामध्ये स्कूटी घेतली. कसं होतं की मी उन्हाळ्यात आणि दिवाळीत येत असते इथं सुट्टीला, आणि त्याच्यामुळे तेव्हाच माझ्याकडं स्कूटी येते आणि तेव्हाच मी हात साफ वगैरे करून घेते. मागच्या वेळेस तुम्ही बघितलं होतं, मागच्या वेळेस पण मी थोडीफार स्कूटी शिकली होती. तेव्हा पहिल्यांदा सुरुवात केली होती मी हातात वगैरे घेतली होती. त्यानंतर प्रीतीची स्कूटी जेव्हा तिच्याकडे गेलो होतो तेव्हा मी तिथं पण शिकली होती थोडीशी, आणि त्यानंतर मग इथं आता एवढ्या दिवसानंतर परत आल्यानंतर इथं पण आता स्कूटी मी चालवते. त्यानंतर वेदांत पण म्हटला की मम्मा मला पण चालवायची. तर वेदांतला अगोदरच मामाने त्याच्या स्कूटी शिकवली होती चांगल्या प्रकारे. दाजीबा ऐका दाजीबा म्हणा, हळूहळू. ओके बाय. हँडल हलवू नको जास्त. ओके. मी हात साफ केला, परत वेदांतने हात साफ केला. नंतर म्हटलं की आता मी डबल सीट चालवते, तर वेदांतला घेऊन मी डबल सीट इथं चालवायला लागलेली आहे. 2-4 वेळा आम्ही चक्रा मारल्या आणि रोज आता मी चक्रा मारते. कधी कधी हातात घरी असली स्कूटी तर मी घेते वगैरे. तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. कसा वाटला तुम्हाला नक्की सांगायला विसरू नका, आणि असंच चांगल्या प्रकारे मी व्हिडिओ तुमच्यासमोर आणत जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.